हॅलो गोविंद, येस सर. लेक्चर सुटलं ना? प्रियंका लेक्चर संपलं का? येस सर. येस सर. ठीक आहे. हॅलो बाळांनो, हॅलो. येस सर. हा, Yes, आवाज sir. येतो का व्यवस्थित? आवाज व्यवस्थित येतोय का? हा, मॅथ्स मध्ये हॅलो बाळा. M3 मध्ये कुठलं चालू होतं आपलं एक्झाम्पल? T into e raised to 3t into sin 3t. ठीक आहे, घ्या सर. टी ई रेश टू 3t साइन 3t. आता ह्याच्यामध्ये टी म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन बाय टी. ई रेश टू 3t म्हणजे काय? हॅलो. ई रेश टू 3t न मल्टिप्लाय आहे म्हणजे काय? हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? एखाद्या फंक्शनला
ई रेश टू न जर मल्टिप्लाय केलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट शिफ्टिंग. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. म्हणजे इथं फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी आहे, इथं मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी आहे. उरलेला एलिमेंट काय आहे याचा? F of t. मग खाली म्हणा लेट एफ ऑफ टी इक्वल टू साइन 3t. एफ ऑफ टी इक्वल टू साइन 3t. एल ऑफ एफ ऑफ टी एल ऑफ साइन 3t. हॅलो 3 upon a square plus 9. टी अपॉन 3 अपॉन ए स्क्वेअर प्लस 9. पुढं ह्याला काय म्हणायचं? फाय ऑफ एस म्हणायचं. आणि नेहमी लक्षात ठेवा, जर एका वेळी तुम्हाला 2 किंवा 3 प्रॉपर्टी एकाच वेळी वापरायच्या असतील तर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी ही सगळ्यात शेवटी वापरायची. काय लक्षात राहिलं? एखाद्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉपर्टी जर वापरायच्या असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, तर त्या केसमध्ये फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी ही नेहमी कधी वापरायची? सगळ्यात शेवटी वापरायची. कळते का? Yes, sir. हॅलो. मग फर्स्ट शिफ्टिंग शेवटी वापरायची म्हणजे राहिली कुठली आता? मल्टिप्लिकेशन बाय टी. मग बाय मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी काय येतं? बाय मल्टिप्लिकेशन बाय टी हॅलो मला आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. हा. बाय मल्टिप्लिकेशन बाय टी वी प्रॉपर्टी वी गेट काय येणार रे? Minus d by ds equal to 3 upon 3 s square plus 9. एल ऑफ टी इंटू एफ ऑफ टी ना. Yes, sir. टी एफ ऑफ टी इक्वल टू मायनस डी बाय डी एस फाय ऑफ एस असं येतं ना. Yes, sir. फाय ऑफ एस काय येणार? 3 अपॉन Upon a square. Plus 9. व्हॅल्यू पुट करा. पुढं बोला. हॅलो 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 बाळानो. येस सर. डेरिव्हेटिव्ह सांगा की. वन अपॉन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? Minus 1 upon x square. म्हणजे मायनस
मायनस मायनस प्लस होते. -3 कॉमन -3 s square plus 9 bracket square Into 2s. 2s. into 2s. Six s upon s square plus 9 bracket square. बरोबर. Yes. हॅलो. हा मग बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणायची. बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. L of t e raised to 3t sorry e raised to 3t into t into f of t. ठीक है. काय आलं. e raised to 3t न मल्टिप्लाय आहे म्हणजे s is replaced by Yes minus 3. Yes, -3. 6s minus 3 divided by काय ना s minus 3 bracket square plus 9 bracket square. e raised to 3t t sin 3t equal to जर सिम्प्लिफिकेशन लिहू वाटलं तर लिहा किंवा ऍज इट इज जरी ठेवलं तरी चालेल. s मायनस 3 म्हणजे s स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 म्हणजे 18. कळतंय का. हॅलो. किंवा ऍज इट इज जरी ठेवलं तरी चालतंय. लक्षात येत आहे का. Yes sir. लिहा ते पटपट. झालं का रे. हॅलो. हॅलो. Yes, sir. Yes sir. हा पुढचे घ्या.
टी इंटू ई रेश टू टी टू साइन टू टी कॉस टी. काय करणार सांगा. हॅलो. हॅलो बाळांनो. Yes, sir. हॅलो. काय काय करणार सांगा. F of t 2 sin 2t cos t घेणार. लेट एफ ऑफ टी इक्वल टू टू साइन टू टी कॉस टी. बरोबर ना. हॅलो. असंच ना. Yes, sir. टू साइन टू टी कॉस टी. आता टू साइन ए कॉस बी काय तर रे. Sin of a Sin a plus b plus plus b sin of a minus b. साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे साइन ऑफ टू टी प्लस टी प्लस साइन ऑफ काय येणार 2t minus t. पुढं एफ ऑफ टी इक्वल टू साइन 3t प्लस साइन टी. मग ह्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म काढा. याला एफ ऑफ टी काय येणार हॅलो. यल ऑफ साइन 3t प्लस यल ऑफ साइन टी. याला एफ ऑफ टी सांगा. 3 upon s square plus 9 plus 1 upon s square plus 1. पुढं By multiplication by t property we get. त्याला फाय ऑफ एस म्हणूया का. Yes, sir. पुढं बाय मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी काय येईल रे. हा सांगा. यल ऑफ टी एफ ऑफ टी फॉर्म्युला टाकायची. मायनस डी बाय डी एस फाय ऑफ एस. बरोबर का. हॅलो.
Yes, sir. म्हणजे एल ऑफ टी एफ ऑफ टी इक्वल टू मायनस डी बाय डी एस 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 9 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. हे कळलं का? हॅलो हॅलो. Yes. हा, आता एल ऑफ टी एफ ऑफ टी हे काय आलं रे? हा, 1 बाय एक्स सांगा. हॅलो. मायनस 3 अपॉन एस स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2s प्लस मायनस 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2s. स्क्वेअर करा रे तिथे. आता काय राहिले शेवट काय राहिले? मल्टिप्लिकेशन बाय ई रेस टू टी ना. हॅलो. Yes, sir. मायनस नात मल्टिप्लाय करा. सिंप्लिफिकेशन लिहिताय अगोदर. सिक्स अपॉन एस स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर 6s प्लस 2s बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी काय येणार रे? Replace s by s minus 1. रिप्लेस एस बाय एस मायनस 1 करा मग रिप्लेस. एफ ऑफ टी ची व्हॅल्यू टाका शेवटी. हॅलो. 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 Yes, sir. कळलं का? काय अडचण आहे कुणाला याच्यात? हॅलो. कुणाला काही अडचण आहे का याच्यामध्ये? No, sir. No, sir. पुढे घ्या.
नेक्स्ट घ्या. आतापर्यंतचा क्वेश्चन काय होता? फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन. बरोबर. Yes, sir. पुढचा क्वेश्चन घ्या. सॉल्व द फॉलोइंग बाय युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म. सॉल्व द फॉलोइंग बाय युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म. युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म म्हणले काय करायला सांगितले? बरे. युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus डेफिनेशन s. वापरायची. Yes. काय वापरायची? Definition. डेफिनेशन वापरायची. युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म म्हणले की डेफिनेशन वापरायची असते आपल्याला. पहिलं एक्झाम्पल घ्या. इंटिग्रल 0 to infinity e raised to minus 3t t sin t dt. बोला. डेफिनेशन काय आहे रे? Integration 0 to infinity e raised to minus st into dt. e raised to minus st f of t dt. बरोबर आहे. Yes, sir. मग आता ह्या केस मध्ये 0 to इन्फिनिटीला 0 to इन्फिनिटी आहे, e च्या पॉवरला e ची पॉवर आहे, dt ला dt आहे, म्हणले उरलेलं काय झालं तुमचं? F of t. f of t. आता f of t मध्ये t sin t आहे. मग sin t ला t न मल्टिप्लाय म्हणजे कुठली प्रॉपर्टी? Multiplication property. म्हणजे फायनली आपल्याला f of t काय घ्यावं लागेल? T sin t. लेट t sin t आहे ना. हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग ह्या t sin t मधली t न मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी. मग तुम्हाला f of t म्हणजे काय घ्यावं लागेल? sin t घ्यावं Sin t. लागेल. कळतंय का? Yes, sir. मग l of f of t काय येणार? 1 upon a square plus 1. phi of s. l of बाय मल्टिप्लिकेशन बाय t काय येतंय? मल्टिप्लिकेशन बाय पॉवर्स ऑफ टी म्हणा. मल्टिप्लिकेशन बाय पॉवर्स ऑफ टी, कारण फक्त टी कधीही नसतो, कधी कधी पॉवर पण असू शकते. हा काय येणार? l of t f of t इक्वल टू मायनस टी बाय डी एस फाय ऑफ एस. आता 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? हॅलो. 2s upon a square plus 1 bracket square. l of t sin t इज इक्वल टू काय येणार? मायनस मायनस प्लस होईल ना. 2s अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. हे कळतंय? हॅलो. हॅलो. Yes, sir. हा आता काय म्हणणार?
बाय युजिंग, यूज करायचं आहे ना, डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म. काय येणार रे सांगा. इंटिग्रल 0 to t, सॉरी 0 to infinity e raised to minus st t sin t dt equal to 2s upon a square plus 1 bracket square. 2s upon a square plus 1 bracket square. पुढं हॅलो, Put s equal to 3. put s equal to 3. Six upon a square plus 1 bracket square. Sorry. 6 into 3. Sorry, 2 into 3 आणि खाली काय येणार? 6 upon 100 means 3 upon 50 येते. 3 square plus 1 का, म्हणजे 6 by 100 येते, बरोबर ना. Yes sir. 3 by 50. Yes sir. हे कळलं. हॅलो, Yes sir. काय अडचण कोणाला? आहे का काय प्रॉब्लेम? No sir. इथं कॉस्ट घ्या आणि सोडवा बरं. सोडव. एफ ऑफ टी काय येणार? Cos t. एल ऑफ एफ ऑफ टी काय झालं? S upon s square plus 1. पुढं
एस अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 डेरिव्हेटिव्ह सांगा की डिनॉमिनेटर ॲज इट इज Derivative of numerator. minus numerator as it is derivative of denominator divided by denominator square. काय आलं रे फायनल आन्सर? एस स्क्वेअर मायनस 1 येतंय का? सिम्प्लिफिकेशन बघा. वन मायनस एस स्क्वेअर येईल बरोबर ना? हॅलो म्हणजे एस स्क्वेअर मायनस 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. फायनल आन्सर सांगा. टू बाय 25 बरोबर आहे का? हॅलो 2/25 येते बरोबर का? हॅलो Yes, sir. हॅलो बाळानो झालं का? हॅलो Yes, sir. हा ह्याच्यात काय अडचण आहे?
No, sir. समजलं सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. नेक्स्ट घ्या इफेक्ट ऑफ डिव्हिजन बाय टी. इफेक्ट ऑफ डिव्हिजन बाय टी. इफेक्ट ऑफ डिव्हिजन बाय टी. इफेक्ट ऑफ डिव्हिजन बाय टी लिहिलं? हॅलो. हॅलो. हॅलो बाळानो. Yes, sir. हा फॉर्म्युला लिहून घ्या. L of f of t divided by t raised to n is equal to integral s to infinity integral s to infinity integral s to infinity n times f of s ds up to ds n times, provided that limit t tends to 0 f of t upon t exists. लिहिला का फॉर्म्युला? हॅलो. फॉर्म्युला लिहिला का? Yes, sir. आता हा इन जनरल झाला. आपल्याला जनरली वापरायचा कुठला आहे तो बघा. L ऑफ f ऑफ टी डिवायडेड बाय टी बघा. टी रेस टू एन असताना इंटिग्रल एस टू इन्फिनिटी एन टाइम्स घेतलेलं. एकदा टी आहे म्हणजे इंटिग्रल एस टू इन्फिनिटी एकदाच घ्यायचं. बरोबर का? हॅलो. हॅलो. Yes, sir. Yes, sir. एफ ऑफ एस कॅपिटल एफ ऑफ एस डी एस. एफ ऑफ एस किंवा मग इथं फाय ऑफ एस म्हणा, काय अडचण नाही. फाय ऑफ एस टी एस. where phi of s equal to L of f of t. कळतंय का? हॅलो. हॅलो. लिहिलं का? हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. L of f of t डिवायडेड बाय t is equal to integral s to infinity phi of s ts, where phi of s equal to L of f of t. लिहिलं का? हॅलो.
येस सर. ठीक आहे. लिहून झालं? Yes, sir. क्वेश्चन लिहा. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन. साइन टी अपॉन टी. आता इथं साइन टी ला कशाने डिवाइड केलेलं आहे? T. म्हणजे डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी वापरायची आपल्याला. लेट एफ ऑफ टी काय येणार मग? साइन टी घ्यायचं. एल ऑफ एफ ऑफ टी सांगा. एल ऑफ साइन टी काय तर आहे? 1 upon s square plus 1. 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 फाय ऑफ एस. बरोबर. हॅलो हॅलो. Yes, sir. पुढं बाय इफेक्ट ऑफ डिव्हिजन बाय टी. बाय इफेक्ट ऑफ डिव्हिजन बाय टी किती येते? हॅलो हॅलो. हॅलो. बाय इफेक्ट ऑफ डिव्हिजन बाय टी झालं का? Yes, sir. काय फॉर्म्युला रे? एल ऑफ एफ ऑफ टी बाय टी काय येतं? Integration of इंटिग्रल the एच टू इन्फिनिटी फाय ऑफ एच डी एस. एल ऑफ साइन टी अपॉन टी. आता 1 upon s square plus 1 चे इंटिग्रेशन काय येतं? sin inverse s. काय येतं? हॅलो. टॅन इनवर्स येतं. टॅन. बरोबर ना? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स यस येतं. मग टॅन इनवर्स इन्फिनिटी मायनस टॅन इनवर्स यस. टॅन इनवर्स इन्फिनिटी. टॅन इन्फिनिटी कधी असतो रे? पाय बाय Pi टू by ला. 2. पाय बाय टू मायनस टॅन इनवर्स यस. हे तुमचं फायनल आन्सर असेल. लक्षात येते? लक्षात येते का? Yes, sir. हा. चालतंय. अटेंडन्स द्या आणि मग जावा.
समजलं नाही? Yes, sir. रोल नंबर 7, 8, 9, 10. 11, 13, 33, 34, 35, 39, 40, 44, 16. हॅलो, झालंय का? लिहून झालंय का? Yes, sir. हॅलो, Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, भेटू उद्या.